नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असेल. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आहे आपला 5वा ब्लॉग. आम्ही चाललोय उरणला. आपली उरणची राईड आहे आज. असंच उरण बीचला चाललोय फिरायला. तर लास्ट एंडपर्यंत बघा, ब्लॉग तुम्हाला आवडेल. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करा. ब्लॉगमध्ये काय आवडला असेल ते तुम्ही कमेंट करू शकता. आणि आय होप असेच ब्लॉग तुम्हाला भेटत जाईल न्यू. आणि स्टे ट्यून. ब्लॉगमध्ये तुम्ही असेच लास्टपर्यंत एंडपर्यंत सपोर्ट करा. तुम्हाला नवीन कंटेंट भेटत जाईल. तर चला आता भेटूया मोटो ब्लॉगिंगसाठी. चलो गाइज, चलते हैं अपन ये अपना चालू हो गया व्लॉग. अभी अपन ठाणे में अपन जा रहे हैं. अभी उरण बीच जा रहे. तो थोड़ा सा बहुत दिन के बाद व्लॉग चालू किया मैंने. मैं एकदम परफेक्ट अभी स्टार्ट कभी करूँगा, जैसे ये क्रॉस करूँगा तभी. एकदम प्रॉपर एकदम अपन हायवेला आलो तर चालू करू. एकदम प्रॉपर हायवेला चालू आलो ना तो स्टार्ट करतो. बाइकर्स फॉल्ट क्या मेरी जान. बॅटरी सेव्हरवर टाक गा. फोन ऐकलं का? बॅटरी सेव्हरवर टाक ना हा फोन. बघतो लोकेशनच्या बाजूचा. सो गुड मॉर्निंग पब्लिक, कैसे हो? बहुत दिन के बाद ब्लॉग चालू किया मैंने, मोटो ब्लॉगिंग. तो आज हम जा रहे हैं उरण बीच जा रहे हैं. तो फुल मज़ा करेंगे. आपको अलग अलग तरीके से व्यू दिखा दूंगा मैं. सेल्फी स्टिक मैंने मतलब वो स्टैंड भी मतलब पूरा अरेंजमेंट करके रखा है यहाँ वहाँ से एंगल लेने के लिए. तो ऐसे ही लास्ट तक बने रही है व्लॉग में. और मैं दूंगा, मैंने गाड़ी को भी पूरा मॉडिफाई कर दिया. ये तो ताकि कर दिए फुल. और चलते अभी जाते उरण. पूरा मज़ा करते. आज सैटरडे है. ये इंटरव्यू को भी जाके आया, जॉब का इंटरव्यू दिया. उसके बाद निकले. अभी बज गए 12. तो चलो चलते अभी. यहाँ से दिखा रहा है 50 किलोमीटर्स. तो अपने को अभी पूरा 1 घंटा तो लगेगा पहुँचने के लिए. 50 किलोमीटर्स है. जल्द से पहुँचते हैं. और धूप भी बहुत है. धूप में निकला हो तो क्या कर सकते हैं. कंटेंट के लिए कुछ भी करना पड़ता है. धूप रहे, बारिश रहे, ठंडी रहे. तो चलो चलते. सिग्नल तो छूट गया. चलते. ये अपन ठाणे से निकले अभी. ठाणे में ही जाने का था मेरा. ठाणे में इंटरव्यू था, हो गया इंटरव्यू था. अभी यहाँ से निकले. बहुत दिन के बाद मोटो व्लॉगिंग कर रहा हूँ. पहले सुबह एकदम 7 बजे निकलता था. आज 12 बजे निकला हूँ. जाना तो क्या कर सकते हैं अभी.
तो मैंने पहले भी मेरा मतलब हमारे इधर जयंती थी, भीम जयंती, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनकी जयंती, तो मैंने वो ब्लॉग डाला था। वो ब्लॉग को भी अपने बहुत सारा प्यार दिया। उसके बाद मैंने और एक ये डाला था रील पे स्टोरी, और अपना यूट्यूब पे शॉर्ट्स डाला, तो उसको भी आपने बहुत प्यार दिया। ऐसे ही सपोर्ट करते रहिए, नए नए कंटेंट मिलते रहेंगे आपको। मज़ा आएगा, लास्ट तक एंड तक देखते रहो आप। हमने जयंती में बहुत मज़ा आया था। इसके पहले अलीबाग गए थे, उसके पहले विरार गए थे, बहुत मज़ा किया। आज भी बहुत मज़ा करेंगे। आपको सनसेट दिखा दूंगा, अलग अलग तरीके से मतलब अपडेट किया है मैंने ब्लॉग में। बहुत सोचा है ब्लॉग में बहुत अपडेट करूँगा। मंदिर रहेगा 100%। नाकाबंदी है यहाँ पे। मेरे साइड से निकल जाओ तुम जल्दी से। खतरनाक चला आता जाऊया। थोडं मराठीमध्ये पण बोलूया, कारण हिंदीमध्ये थोडा आपल्याला क्या बोला तूने? आपल्याला अवघडतंय। ते ही पाठची ऐकतीये सारखी काय बोलतोय काय नाही। आणि तसंच नाश्ता पण जास्त नाही केला, भूक लागली आहे आपल्याला। आता जाऊ। गाडीला पण मी मॉडिफाय केलं आहे। गाडीला मी आता हे तुम्हाला दिसतच असेल ब्लॉगमध्ये की आपलं मोबाईल माउंट लावला आहे मी, परत लिव्हर गार्ड लावला आहे ब्रेकसाठी। परवा 1 महिना झाला मला घेऊन, परवा लावला मी। लावला तर लावला, त्यात एकदम ढिल्ला बसत होता। परत गेलो त्याकडे, बोललो भाई कल जाने का है मुझे राइड पे, फिट करके दे। फिट करके दिया, अब एकदम फिट है, कुछ टेंशन नहीं अपने को। तो पेट्रोल की टाकी कर दिए फुल, कुछ चिंता नहीं है अभी। मन तर नव्हतं जायला, असं वाटत होतं मॉलमध्ये जाऊन बसू। गरमी पण खूप आहे, वाटत होतं मॉलमध्ये जाऊन बसू, नाहीतर पिक्चर बघायला जाऊ असं वाटत होतं। पण बोललो नाही, खूप दिवस झाला राईड नाही केली आहे, तर काढूया आज ब्लॉग आणि राईडला पण जाऊया। स्वतः आपण आलेलो आहे ऐरोलीला, ऐरोली टोल नाका। सकाळीच निघायचं होतं, पण आपल्याला आज इंटरव्ह्यूला जायचं होतं म्हणून थोडं लेट निघालं। आणि आपल्याला मेन सनसेट बघायचा आहे तिकडे। मला तर नेचरची खूप आवड आहे, म्हणून मला बीच जागी जास्त आवडतं। म्हणून जास्त करून तुम्ही बघितलंच असाल अलिबाग, वसई विरार, राजोडी बीच, तवरण बीच, म्हणजे नेचर आपल्याला खूप आवडतं। राईड म्हणजे एकट्यात पण खूप मजा येईल राईडला। आपलं तसं पण एक ग्रुप आहे मुंबईचा रायडर्स, त्या ग्रुपला आपण जॉईन आहे। त्यांचं पण जेव्हा राईड असतं तेव्हा आपण जाऊ। सध्या मी आत्ता न्यूली म्हणजे जॉईन झालो आहे, अजून कुठल्या एक रायडरला पण नाही गेलो आहे। म्हणजे होत्या 1-2 कधी राईड पण मी नव्हतो गेलो, पण आता जेव्हा टाकून जाणार आहे तर मजा येते खूप सकाळी निघायला। म्हणजे कसं जायचं राईडला की सकाळी निघायचं आणि संध्याकाळी नाही 12-11च्या आत यायचं, त्यानंतर किती खूप ऊन असतं समजा बेटे।
आपल्याला आपली ड्रीम बाईक सकाळी दिसलेली येताना. काय खतरनाक साऊंड होता एक्झॉस्टचा. हा बाजूने गेली, फ्लाय बाय दिला आपल्याला. खतरनाक. हो खतरनाक. सो मला असं वाटतं तुम्हाला हवेचा आवाज येत असेल, म्हणजे विंड लास्ट पाऊस असेल. तर आपण ह्यासाठी पण एक अजून एक म्हणजे नॉईस कॅन्सलेशनचा माईक घेऊ. तरी पण या आपल्या GoProमध्ये नॉईस कॅन्सलेशनसाठी आहे फीचर्स. तरी पण आपण एक चांगला घेऊ, म्हणजे कसं क्लिअर, बाहेरचा आवाज आलाच नाही पाहिजे, क्लिअर आपला आवाज साऊंड व्हॉइस आला पाहिजे. आपण असणार 80-70च्या स्पीडवरती हवाची आवाज, परत माझा आवाज नीट येणारच नाही. काय रस्ता आहे यार. 2 वर्ष झाली इथून जातोय जॉबला, तरी यांना बनवायला नाही होत. आधी पण असंच होता, आता पण तसंच आहे. काहीच फरक नाही. या लोकांनी काही बनवलं नाही आता. तरी गाडीची वाट लागते. बनवलं पाहिजे लवकरात लवकर. आपण ह्याच्या आधी इकडे आलेलो, तुम्ही बघू शकता. काय घ्यायचं नाव? ह्याचं नाव काय? हां, स्मारक. उन्हात लय GoPro तापतो बोलतात. बघा आपल्याला कुठपर्यंत साथ देतो. नाकाबंदी तर लागलेली दिसते आपल्याला. तर कायमची ट्रॅफिकच असते, कधी नीटच नसतं. पुन्हा आपल्याला मोकळा रस्ता भेटणार आहे. आपण पोचलो आहे पाम बीच. नाही, 1 मिनटं. पाम बीचचा रोड समोरचा राहिला. आपण बेलापूरमध्ये आता. सो खूप ऊन आहे. थोडं पाणी पिलो. खूप रश पण होता, ट्रॅफिक पण खूप होती, म्हणून मध्ये मी GoPro बंद केलेला. आणि ऊन पण खूप आहे, त्याच्यामुळे चार्जिंग पटापट उतरते, म्हणून मी थोड्या मध्ये GoPro बंद केलेला नाही. आता परत चालू केला, पाणी प्यायला थांबलेलं म्हणून. तो आता आपण आपली राईड कंटिन्यू करू. म्हणजे कंटिन्यूस. तर हा हे सीट ब्रेकर आहे का डोंगर आहे? वापरे. नवी मुंबईमध्ये स्पीड ब्रेकरच्या नावाने डोंगर बांधले तर रस्त्यावर. तेव्हा किती उंच आहे. आय होप व्ह्यू एकदम चांगला येत असेल आता, कारण मी खूप जुगाड केला आहे. या व्ह्यूनी पण तुम्ही सॅटिस्फाय होत असाल. कमेंटमध्ये सांगा हा तुम्हाला व्ह्यू आवडला का मागच्यापेक्षा जास्त. कारण मला म्हणजे वाटतं आहे की हा व्ह्यूज अँगल हा बरोबर आहे. आता आपण जात आहोत उरणला. तुम्ही व्ह्यू मजा करा, कारण खूप ऊन आहे म्हणून मी जास्त काही बोलत नाही. जास्त बोललं तर माझ्या अंगातली वरी एनर्जी जाईल. उन्हामुळे चक्कर पण येऊ शकते, म्हणून जास्त इंटरॅक्ट नाही करू शकत. तुम्ही ब्लॉगची मजा घ्या, व्ह्यूची मजा घ्या, ठीक आहे. आणि आता आपण आता कुठे पोहोचलो आहे? मला असं वाटतं आहे आपण सेक्टर 15ला पोहोचलो आहे. हे बघ व्हिडिओमध्ये बघता आपण बघ, हे बघ हे गोल.
अगं हे गोल नाही बघत आपण, काय नाव, काय सोपं वाटतं रे. नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन, खतरनाक आहे. अरे नवी मुंबईचे रील नाही आहेत तुला? हाँ काय खतरनाक वाटतं रे झेंडा. अरे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, खतरनाक. पुढे पनवेल चिक्री किनारे, रोड पण खतरनाक. पाकिस्तानला नाही चालवणार आहे. क्या बोला तूने? का फक्त 23 किलोमीटर बाकी आहे, फक्त 23 किलोमीटर बाकी आहे. कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बैगन. असं वाटते काहीतरी चांगलं होणार आहे, कोणतरी भेटणार आहे असं वाटतंय. आणि बघू, बाय चान्स आपलं खरं झालं तर भाई एक नंबर, सुपर. हा दिवस प्रत्येक वेळ आणि ज्या रूटनी चालू आहे ना तो रूट मी बघायचो एखाद्या ब्लॉगमध्ये. तर बाय चान्स म्हणजे एवढं 100% नाही सांगू शकत, पण भेटू शकतो शक्ती. किती किलोमीटर वाके? 20 किलोमीटर वाके. अंदाज पकडा चेंबूर टू ठाणे. सो फायनली गाइस आपण पोचलो आहे उरणला. तुम्ही बघू शकता काय व्ह्यू एक नंबर आहे. साईडला फुल ग्रीनरी आहे, एकदम झाडं आहेत आणि त्या साईडला समुद्र आहे. पुढे पण एकदम चांगलं आहे. या साईडला लाईट हाऊस आहे वाटतं आणि तो बघा तुम्ही एकदम निळं पाणी आणि पुढे एकदम आपलं बँड्राचं कसं आहे, बँड्रा बँडस्टँड तसं एकदम फिलिंग येते समोर बघा तिकडे. पुढे एकदम तसंच आहे सेम फुल मोकळा. आणि पुढे मला काहीतरी गोल दिसतंय, काय काय माहिती नाही, पण या साईडला लाईट हाऊस आहे बघा. ते बघा हेलिपॅड, यार हेलिपॅड आहे इथे. म्हणजे हेलिकॉप्टर वगैरे उतरत असेल इथे, असं काहीतरी असेल त्यांचं. तर तुम्ही व्ह्यू चेक करा बघा. या साईडला बँड्रा बँडस्टँड आणि फिलिंग येते पुढी. तर पब्लिक पण म्हणजे एवढी नाही, खूप ऊन आहे इथं म्हणून पब्लिक एवढी नाही. तर व्ह्यू चेक करा तुम्ही, काय खतरनाक आहे. तो आपण आता बीचवर पोहोचलोय, तुम्ही व्ह्यू चेक करा. खूप ऊन आहे, खूप ऊन लागतंय. फायनली गाईज आम्ही पोहोचलोय उरण बीचला. तुम्ही बघू शकता कधी चालू आहे, पण आता व्हिडिओ काढतोय. सनसेटचा टाइम झालाय, खूप पब्लिक आहे. आम्ही जेव्हा आलो तेव्हा पब्लिक नव्हते, आता खूप पब्लिक वाढली आहे. खूप भारी व्ह्यू आहे, एक नंबर. बघू शकता तुम्ही सनसेट होतोय, भारी वाटतंय. तिकडं काम चालू वाटतं. तर आता तुम्हाला मी सिनेमॅटिक दाखवतो, चेक करा तुम्ही. चाललोय जरा तुम्ही परत एकदा सनसेट बघितली, खतरनाक वाटतोय. ना या व्ह्यू साठी मी फक्त आलो इथे, बाकी दुसरं काय नाही. हे बघायचं होतं मेन मला. सो गाईज आता सनसेट झालेला, आम्ही सनसेटसाठी आलेलो. तर खूप मजा केली. खूप म्हणजे ऊन आहे, फेस खराब झाला आहे. आता घरी जाऊन पुरं वॉश करतो एकदम. बघू शकता काय झाली पाणी बघा, आंघोळ वगैरे चालू आहे बघा. सनसेट बघू शकतो तुम्ही. चाललो आता घरी, पाय दुखतात, अवतार पण
सॉरी गाईज, खूप उशीर झाला ब्लॉग एंड करायला. मी दुसऱ्या दिवशी सकाळी हा ब्लॉग एंड करतोय कारण खूप रात्री लेट आलो आणि एडिटिंग पण करत होतो. त्या नादात मी ब्लॉग एंड करायला विसरलो. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि नवीन नवीन कंटेंट असेच तुम्हाला भेटत जाईल माझ्या चॅनलवर. तर सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन नवीन नोटिफिकेशन येईल तुम्हाला. माझ्या इंस्टाग्रामची आयडी पण हीच आहे, या इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि धन्यवाद, तुम्ही हा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. सो बाय गाईज.